जशी जशी लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली आहे तशी जशी कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये एक मोठी उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे की नेमकी कोण कोणत्या मतदारसंघामधून निवडून येईल, कोण कोणत्या ठिकाणी पराभूत होईल आणि कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार चालणार आणि कोणता उमेदवार पराभूत होणार। आता आपण हे पाहणार आहोत मराठवाड्याबद्दल। मराठवाड्यामध्ये लोकसभेचे एकूण 8 उमेदवार आहेत आणि 8 जिल्ह्यांमधून हे निवडणूक लढवत आहेत। मग आता मराठवाड्यामध्ये नेमकं कोणाचं वर्चस्व राहील, कोण जिंकेल, कोण हारेल हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण मात्र मराठवाड्यामध्ये फक्त ठाकरेंची चलती असणार आणि सगळ्यात जास्त खासदार ठाकरे गटाचेच होणार असं चित्र सध्या तरी दिसतंय। मग त्या जागा कोणत्या आहेत, काय आहेत हे आपण सविस्तरपणे पाहू। जर सगळ्यात अगोदर जी पहिली जागा आपण पाहिली तर ती आहे छत्रपती संभाजीनगरची। आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून उमेदवार आहेत ते म्हणजे चंद्रकांत खैरे। आता चंद्रकांत खैरे हे 2019ला सुद्धा उमेदवार होते, त्या अगोदर ते 2-3 टर्म खासदार राहिलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आता 2019ला छत्रपती संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली होती, चंद्रकांत खैरे हे सरळ निवडून येतील, मोठ्या मताधिक्याने येतील अशी शक्यता होती। पण मात्र इम्तियाज जलील यांनी काटेकी टक्कर चंद्रकांत खैरे यांना दिली आणि अगदी 4-4.5 हजाराच्या मतांनी इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले, खासदार झाले। मग 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इम्तियाज जलील यांनी नेतृत्व चांगलं केलं, जिल्ह्यामध्ये संपूर्ण पकड मजबूत केली, त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आणि म्हणून आता 2024ला सरळ लढत इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये होताना दिसते। पण मात्र या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा उमेदवार दिले आहेत आणि ते आहेत संदीपान भुमरे। आता संदीपान भुमरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं या ठिकाणी तिहेरी रंगत निवडणूक होत आहे आणि या तिहेरीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे आपण जर पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे हे निवडून येऊ शकतात, खासदार होऊ शकतात अशी शक्यता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये वर्तवण्यात येते। पण मात्र या ठिकाणी जे चंद्रकांत खैरे यांचा विजय असणार आहे तो संदीपान भुमरे यांच्या मतांवर अवलंबून असणार आहे। संदीपान भुमरे या ठिकाणी किती मतं घेतात, त्यांना जेवढी जास्त मतं पडतील तेवढी जास्त शक्यता इम्तियाज जलील यांच्या निवडून येण्याची आहे। कारण की जर टक्कर चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली तर मतांचं डिवायडेशन होईल आणि इम्तियाज जलील त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं पुन्हा एकदा निवडून येतील अशी शक्यता छत्रपती संभाजीनगर मध्ये वर्तवण्यात आलेली आहे। पण मात्र या ठिकाणी तरी सुद्धा शक्यता चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने दाखवण्यात आली आहे। चंद्रकांत खैरे हे जास्तीत जास्त मत घेतील, या ठिकाणी निवडून येतील, खासदार होतील। उद्धव ठाकरे गटाचा पहिला खासदार छत्रपती संभाजीनगर मधून निवडून येईल मराठवाड्यातला 2024चा अशी शक्यता आहे। आता उद्धव ठाकरे गटाकडून जे दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे परभणीचे। परभणीमध्ये संजय जाधव आणि महादेव जानकर या दोघांमध्ये सरळ टक्कर होती। संजय जाधव हे ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून आहेत तर महादेव जानकर हे रासपकडून महायुतीकडून आहेत। शिट्टी निशाणीवरती निवडणूक लढवत आहेत। जर आपण पाहायला गेलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढी महायुतीची ताकद आहे तेवढीच ताकद महाविकास आघाडीची सुद्धा आहे। कारण की 3 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत तर 3 विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत। जसं आपण जर जिंतूर, सेलू, परतूर, मंठा मतदारसंघ पाहिला तर या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्यांनी महायुतीला सपोर्ट केला, म्हणजे रासपला महादेव जानकर यांना सपोर्ट केला। तर या ठिकाणी जे गंगाखेडचे उमेदवार आहेत रत्नाकर गुट्टे हे सुद्धा रासपचे आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा महादेव जानकर यांना मोठा पाठिंबा दिला। मग इकडे राहिलं मानवत, पाथरी, घनसावंगी मतदारसंघ आणि मूळचा परभणी विधानसभा मतदारसंघ असे जे 3 मतदारसंघ आहेत यामध्ये महाविकास आघाडीचेच आमदार आहेत आणि ते संजय जाधव, बंडू जाधव यांच्या पाठीमागं ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पण मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जातीचं राजकारण झालं त्यामुळं सरळ लढत ही
कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर, शिक्षणाच्या मुद्द्यावर झाली नाही, उद्योगाच्या मुद्द्यावर झाले नाही, नोकऱ्याच्या मुद्द्यावर झाले नाही, शेतकऱ्यांच्या नाही, म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न सोडून या ठिकाणी फक्त जातीपातीवर माणूस पाहून मतदान झालं। लोकसभेमध्ये जाऊन ते माणूस काय करतो, आपला आवाज उठवतो, मतदारसंघामध्ये नेमका किती निधी आणतो, जिल्ह्यासाठी काय काम करतो, हे प्रश्न परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले नाही। या ठिकाणी पाहायला काय मिळालं, तो बाहेरचा उमेदवार आहे, तो इकडचा उमेदवार आहे, तो आमच्या जवळचा आहे, आमचा लांबचा आहे, अशा पद्धतीचं सरळ सरळ वातावरण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं। आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा जाहीर अशी सभा पार पडली। सभेला लाखोंच्या संख्येनं गर्दी झाल्यामुळं परभणी लोकसभा मतदारसंघातलं वातावरण बदललं आणि महादेव जानकर यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। पण मात्र इकडं संजय जाधव यांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आणि मनोज जरांगे पाटील यांचा फायदा संजय जाधव यांना झाला आहे असं त्यांनी स्वतः सांगितल्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची हवा आहे, संजय जाधवच निवडून येतील असं सुद्धा बरेच जण सांगत आहेत। पण मात्र संजय जाधव यांचा 2024ला पराभव होईल, महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतील असंच ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये वाटतं। आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचा एक खासदार कमी होऊ शकतो अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते। तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर या ठिकाणी 2019ला पहिल्यांदा निवडून आले, खासदार झाले। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते रिंगणात आहेत आणि या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांना आव्हान देण्यासाठी, टक्कर देण्यासाठी अर्चना पाटील या घड्याळीच्या चिन्हावर त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली। जर आपण पाहिलं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांची ज्या पद्धतीनं हवा वरती दिसते त्याच पद्धतीनं खाली सुद्धा आहे। ओमराजे निंबाळकर हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाचे फोन उचलतात, आडी अडचणीमध्ये भेटी देतात, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात असं धाराशिव लोकसभा मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते आणि जनता सांगत असते। त्यामुळे कुठेतरी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात अशी शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते। या ठिकाणी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव होईल, काटेकी टक्कर देतील, पण खरं चित्र हे 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल असं या ठिकाणी सांगितलं जातं। चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सरळ सरळ लढत होत आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून या ठिकाणी बाबूराव कोहिळकर आहेत, ठाकरे गटाकडून या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता सरळ सरळ लढत या दोघांमध्ये होत आहे। हे दोनही खासदार या ठिकाणी नवीन आहेत, म्हणजे पहिल्यांदा उभार आहेत। या अगोदर जे खासदार निवडून आले होते त्यांचा पत्ता कट झाल्यामुळं बाबूराव कोहिळकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि बाबूराव कोहिळकर यांना टक्कर देण्यासाठी नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली। आता सरळ सरळ लढत या दोघांमध्ये होताना दिसते, पण मात्र या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर हे विजयी होतील आणि बाबूराव कोहिळकर हे पिछाडीवर जातील। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांची हवा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते। आता ज्या पद्धतीने हवा निवडणुकीच्या अगोदर दिसली त्यानंतर सुद्धा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा दिसली आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आहे त्याच पद्धतीने प्रत्यक्षात सुद्धा नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा पाठिंबा जनतेचा मिळालेला आहे, चांगला माणूस आहे असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या जे एकूण 8 जागा आहेत या 8 जागांपैकी 4 जागावर ठाकरे गटाचे उमेदवार उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणात, पण मात्र 3च उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतात। एक धाराशिवचे, दुसरे हिंगोलीचे आणि तिसरे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे। आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर संदीपान भुमरे यांच्यावर सगळं काही अवलंबून असणार आहे। त्यामुळं सध्या तरी मराठवाड्यामध्ये 8 जागांपैकी 3 खासदार ठाकरे गटाला मिळतील आणि ह्या ठिकाणाहून ते विजय होतील असाच अंदाज सध्या तरी आपल्याला दिसतोय। आता एकंदरीत हा संपूर्ण त्या ठिकाणी मतदारसंघातल्या लोकांशी बोलून चर्चा करून काढलेला एक अंदाज आहे। खरं चित्र हे 4 जूनच्या निकालामधूनच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे 4 जूनच्या निकालामधून आपल्याला सर्व काही सत्य माहीत होणार आहे। 4 जूनच्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे। पण मात्र तुम्हाला सध्या तरी काय वाटतं हे अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।